सभापतीपदी राणी भोरे, उपसभापतीपदी ललिता शेजूळ बिनविरोध. भाजप महायुतीच्या विजयाने कार्यकर्त्यात जल्लोष. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाला यश. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सभापतीपदी भाजपच्या राणी भोरे तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची बिनविरोध निवड झाली असून पंचायत समितीवर महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाच्या राणी भोरे यांनी सभापती पदाची तर शिवसेना महायुतीच्या ललिताताई शेजूळ यांनी उपसभापती पदाची धुरा स्वीकारली. या निवडीमुळे मिरज पंचायत समितीवर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली असून याकडे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाचे राजकीय यश म्हणून पाहिले जात आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नवनिर्वाचित सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता शेजूळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्या पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक पार पडते. मागल्या वेळी जो विषय सगळा घडला तो कसा घडला, काय घडला, काही स्वयंघोषित नेते तयार झाले, त्यांनी मी हे असं केलं, पण आज त्याचं प्रत्यक्ष दाखवायला वेळ आली. बऱ्याच गोष्टी पाण्याखालून गेल्या, डोक्यावरून पण गेल्या आणि निश्चितच ह्यावेळी ठरवलं होतं की आम्ही जर ह्यांचं वर्चस्व आमच्या घरांच्या वाडवडिलांच्या पर्यंत जात असेल तर ह्यांना जागा दाखवणं ही काळाची गरज आहे. आज महायुतीचे सर्व नेते एका जुटीनं कामाला लागलो आणि आज त्यांना अर्ज भरायलाही त्यांना वाव दिला नाही. आता सांगायचं आम्ही बहिष्कार केला, आम्ही हे केलं, पण म्हणतात ना नाचता येईना अंगण वाकडं, असा प्रकार त्यांचा झाला. अर्ज भरायचा होता तुम्ही ना, अर्ज भरायला काय सांगतो मला नाही म्हणते का, लोकशाही राज्यामध्ये आपण अर्ज भरू शकतो. आणि आज त्यांना अर्जही तिने भरलेला नाही आहे, कारण त्यांना अंदाज होता की आपली संख्या नाही, आता सगळी संख्या विकासाच्या माध्यमातून विकासाच्या मूडमध्ये शहराचा विकास व्हावा आणि सर्व ग्रामीण भागाचा विकास व्हावा ह्या मूडमध्ये आज सगळ्या सदस्यांनी, त्या महायुतीच्या सगळ्या सदस्यांनी एका ताकदीनं आज इथं साथ दिली गेली. त्यामुळे हा विजय संपन्न झाला. त्यांचे मी आभार मानतो आणि सभापती मॅडम आणि उपसभापती मॅडम दोघांचंही मी अभिनंदन करतो. आणि ह्या कामासाठी जे जे कार्यकर्ते जुळले सगळे झाले त्यांचंही अभिनंदन करतो. आज इथून पुढं निश्चितच अशा विधानसभेचा मतदारसंघातला आमदार असल्या कारणानं माझी जिम्मेदारी असते. पंचायत समितीमध्ये आपली बॉडी आली आहे म्हणून काय बाकीच्यांना डावलणं असा विषय नाही आहे, पण विकास घेऊन ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपले सदस्य बरोबर घेऊन हा विकास आणण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन, एवढंच मला सांगायचं आहे. आता पक्ष निर्णय केला, पक्षाचा निर्णय आहे, पक्षाचा निर्णय तो तिच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी सभापती उपसभापती हे बिनविरोध निवडून आले. काही लोकांनी जुगाड करून सत्ता हस्तगत केली होती, पण एवढी 2-4 महिन्यामध्ये मस्ती आली की आमचे आमदार, आमचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या बापापर्यंत पोचण्याच्या भूमिका त्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी आम्ही ठरवलं की आता ह्यांना घोड्यावर बसवलं होतं, खाली घेता येतं हे पुन्हा त्या निमित्तानं दाखवून देऊया. अशा पद्धतीची एखादे आपले सहकारी आमदार, सिनियर आमदार ज्या वेळेला इथं आमदारकीच्या निमित्तानं विकासाचं काम करतात त्यावेळेला तुम्ही इतकं घालून पाडून बोलणं हे बरोबर नव्हतं. म्हणून सुरेश भाऊ हे आम्ही निकाल आल्यानंतर ठरवलं की आपणाला हा सत्ता बदल करायचा आहे. विकासाच्या मागं कास धरून येणारी संख्या खूप होती, फक्त दाखवताना त्यांच्यातले 3 आले होते, आणखी 2 माणसं त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहेत, ती कालांतरानं आमच्याबरोबर राहतील. आणि या पंचायत समितीच्या माध्यमातून भाऊ आमदार आहेत, आम्ही सगळे या तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय. सगळ्या सदस्यांचं आणि या कार्यकर्त्यांचा आम्ही सगळे आभार मानतो. अतिशय मोठ्या संख्येनं जल्लोषात सगळी माणसं आलीत, त्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी चपराक दिली, त्यांना अर्ज सुद्धा भरता आले नाहीत, ही चपराक मिरज पंचायत समितीमध्ये त्यांना दाखवून दिलेली आहे कार्यकर्त्यांनी, ही या निमित्तानं भावना व्यक्त करतो.